अ व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. वाजले सकाळचे 7:10. आज ब्लॉग करायचं विशेष कारण असं की तुम्ही टायटलवरनं तुम्हाला कळालं असेल की आमच्या नारायणीला 6 महिने पूर्ण झाले आणि तिची ही जर्नी 6 महिन्याची तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसली नसेल कारण की आम्ही ब्लॉग केले नाहीत. आता ती सध्या इथे नाही आहे, त्याचं कारण पण काय आहे ते सर्व आपण ह्या ब्लॉगमध्ये डिस्कस करूया. आणि तिची ही जो हा आजचा दिवस आहे, तिचे 6 महिने पूर्ण होत आहेत, ते आपण कसे सेलिब्रेट करतोय त्याबद्दल हा ब्लॉग असेल. तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया. सो काइंड ऑफ मी घरात अशा इडल्या काढतो. पहिला मी एकच भांडं घेतलं होतं, त्याच्यानंतर अजून एक भांडं घेतलं आहे. म्हणजे सायमल्टेनियसली ॲट अ टाईम इथे 20 इडल्या इथे 20 इडल्या निघतात. हे बॅटर आहे, एका टोपमध्ये बसत नाही म्हणून 2 वेगवेगळ्या टोपामध्ये केलेलं आहे. वाजलेत 7:10. तुम्ही विचार करत असाल की मी इथे कसा, तर आम्ही एक कारागीर ठेवला आहे, त्यामुळे मग मी इडल्या काढतो आणि मग ह्या 8-8:30पर्यंत घेऊन जातो आणि मग पुढचा कार्यक्रम मी त्या कारागिराला आप्पे काढण्यामध्ये हेल्प करतो. तो मी हा सर्व कार्यक्रम सर्व धंदा आटपून 11 वाजता घरी येणार. त्याच्यानंतर मग सगळी उद्याची तयारी करून मग मी निघणार नारायणीला भेटायला. थोडासा आवाज माझा बसलेला असेल कारण की आवाज खराब झाला होता, आत्ता थोडा फुटायला लागलेला आहे. 5 hours later. नारायणी मावशीला सांग आणतात. स्टॉलवरून आल्यानंतर उद्याच्या स्टॉलची सर्व तयारी करून, म्हणजे लिटरली बॅटर बनवलं दोन्ही प्रकारचं, इडलीचं पण आणि आप्प्याचं पण. कांदा चॉपिंग करून ठेवला आणि सर्व काही तयारी करून साधारण कितीला 1:30 वाजता निघालो. 2:30 वाजता इथे पोहोचलो, जेवलो आणि जेवल्यानंतर मग आता आमच्या तिला आज कंप्लीट झालेले आहेत 6 महिने. मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की तिचं 6 महिन्याचा जो सेलिब्रेशन असेल ते करू संध्याकाळी. प्लस आता दुपारी आम्हाला टाइम आहे तर आम्ही अन्नप्राशन तिचं करू. म्हणजे लिक्विड पासून सॉलिडकडे यायचा जो हे होता तसा तिची जी जर्नी आहे ती आम्हाला शूट करायची होती, एक आठवण म्हणून मी सर्व तयारी करून फटाफट इकडे आलो. नारायणीला आम्ही फ्रॉक घातलेला आहे, थोडं शांत केलेलं आहे दूध पाजून तिला. मम्मी पण रेडी आहेत, बाबा पण रेडी आहेत, नेहाची मम्मी पण रेडी आहे आणि ही छोटीशी अशी काहीतरी तयारी केलेली आहे. शुभ अन्नप्राशन. सॉरी माझा आवाज बसलेला आहे त्या सर्दीमुळे. आणि हे प्रत्येक प्रकारची खीर बनवलेली आहे. हे सगळ्या खिरीच आहेत ना, डाळ भात. आणि हे तिचं 6 मंथ पूर्ण झाले म्हणून. आता 6 महिन्याची झाल्यानंतर हुब्बेहूब माझ्यासारखी दिसते, हुब्बेहूब. तू काढतोय बघा, सेम ना. हा सेम ना, नारायणी सेम ना. ही फक्त मला गाल नाहीये, तिला गाल जास्त. मला तसे गाल असते. माझ्या 3 येतच नाही तोंडातून. आऊ 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 आऊ. चला हा तिला पहिला बसाव तर सही, त्याच्यावर बस आणि तिचं हे नीट कर. गोड खायला पाहिजे बाबूला माझ्या. ऍक्च्युअल तिचं आता जेवण चालू आहे आमच्या नारायणीचं. जेवण देतोय ना तुला, हा जेवण देतोय ना.
तिला तिचा चमचा हातात स्वतः पकडायचा आणि खायचं, हे तिचं लॉजिक आहे. तिला आपण भरवलेलं चालणार नाही. ती जेव्हा असा हा चमचा पकडणार तेव्हा ती खाणार. हो ना, हो ना नारायणी? तुला तुझ्या हाताने खायचंय, तुझ्या हाताने खायचं तुला, हं? तुझ्या हाताने खायचं. एवढी लहान आहेस ना तू, लहान आहेस ना तू. नेहाचं, माझं आणि नारायणीचं सुद्धा जेवण झालेलं आहे. आणि मी आणि माझी नारायणी आम्ही एवढे दिवस बोललो नव्हतो. ती आता इकडे होती. जवळजवळ किती झाले का, 2 आठवडे झाले ना? 2 आठवडे झाले ती इथे होती ना, त्यामुळे मी तिला विचारतोय की तुला माझी आठवण आली का? हा, आठवण आली का तुला माझी? तर आम्ही सगळं असं डिस्कशन करत होतो दोघं जण. तर हा नारायणीचा आणि माझा क्वालिटी टाइम आहे, जो की आम्ही दोघांना स्पेंड करतोय. तिचं पण पोट भरलंय, त्यामुळे ती सुद्धा बघा होते मस्तपैकी एन्जॉय करते. आणि मी पण थकलो आहे, सकाळी लवकर उठतो ना, त्यामुळे मग आता झोप आलेली आहे. पण आपलं बाळ आपल्यासोबत खेळतंय, टाइमपास करतंय, तर कशी झोप येणार आपल्याला? आता हिला झोपवून आपण पण थोडंसं 1 तासभर झोपायचं. आणि ही बिचारी नेहाचं ऑफिस चालू होणार आहे 1 डिसेंबर पासून. मला सदमा लागणार आहे. ऑलरेडी सदम्यामध्ये पोहोचली आहे. एवढ्या महिन्याच्या सुट्टीनंतर काम कसं करावं? मम्मा माझी, आम्हाला काही कळत नाही अजून. आम्हाला फक्त एवढंच करायचं. हा, दुधू 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 दुधू. ये पुढे ये. ती स्लिप होते त्याच्यामुळे, ड्रेसमुळे पाठी जाते. ये हा ये. पुढे ये. नारायणीसाठी नेहाने असा सुंदर असा हाफ, नेहा हे काय स्ट्रक्चर काय आहे का? हाफ सेमी सर्कल असा 6 मंथ्स पूर्ण झाले म्हणून नेहाने हा केक ऑर्डर केलेला. आणि आता आपल्याला कट करायचा केक आणि आपली नारायणीच केक कट करेल. 6 मंथ्स वेट केला. नारायणी सो एक्साइटेड. 2, 3. तिला आजी लय आवडली. नारायणी मान उचलते. नारायणी बच्चा. ते थांबा. हॅपी 1-1. हॅपी 3 months नारायणी. वॅक्सिन आहे बच्चा, औषध आहे, तुला बरं वाटतं. त्या शेवटच्या व्हिडिओ नंतर आम्ही नारायणीचा केक कट केला. नारायणीला स्वतःहून केक कट करायला लावला असा हाताने. आणि त्याच्यानंतर मग जेवल्यानंतर मग आमची फ्रेंड होती एक तिकडे वाशीला, सानपडायला राहते, तिकडे मी, नारायणी आणि नेहा गेलो.
आणि मग तिकडून आलो घरी आणि झोपलो. त्याच्यानंतर मग मी 4:30 वाजता उठून इकडे आलो, 5:30 वाजता पोहोचलो आणि जिथून ब्लॉग चालू केला होता त्या ठिकाणाहूनच ब्लॉगचा एंड करत आहे. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप की आपले लवकरात लवकर ब्लॉग्स किंवा डेली ब्लॉग्स चालू होतील, जेणेकरून जो 1 महिना, 6 महिने, 4 महिने असा गॅप असतो एक व्हिडिओचा तो नाही होणार. लक्षात ठेवा, मनासारखं जगायला नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे. जगायचं म्हणून जगायचं, याला काय अर्थ आहे? खूप वेळानंतर बोलून खूप छान वाटतंय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.